Good morning, student. Standard 12th, subject physics, kinetic theory of gases and radiation. In previous video, we have to seen pressures of ideal gas, in which we have to get the formula, that is P is equal to 1 upon 3 N upon phi m phi square bar. Then we have to seen root mean square speed, that is the root mean square velocity, in which we have to get the formula, that is फॉर्म्युला काय मिळाला होता त्या ठिकाणी फी मॅक्झिमम विच इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण त्या ठिकाणी इन द रूट घेतलं होतं 3RT अपॉन काय घेतलं होतं त्या ठिकाणी M0, वेअर आर बी द काय होता त्या ठिकाणी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी बी द ॲब्सोल्यूट टेम्परेचर होतं, M0 बी द मोलर मास ऑफ द गॅस होतं. देन वी हॅव टू सीन इंटरप्रिटेशन ऑफ काय घेतलं होतं त्या ठिकाणी टेम्परेचर in kinetic theory, in which we have to seen that is E upon N, that is an average energy per molecule is proportional to that of the काय होतं absolute temperature. Means here we have to get the formula, that is E upon N which is equal to काय घेतलं होतं 3/2 into काय घेतलं होतं त्या ठिकाणी KBT घेतलं होतं. Where KBB द काय होता बोल्ट्झमन कॉन्स्टंट होता, टी बी द काय होतं ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस होतं, आणि मग आपण सांगितलं होतं ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस सांगितलं होतं. टुडे वी हॅव टू सीन न्यू पॉईंट, दॅट इज द काय सांगितलं त्या ठिकाणी लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी एनर्जी. मग आपण कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल त्या ठिकाणी येणार आहे, म्हणजे सिंगल मॉलिक्यूल घेतला तर त्या सिंगल मॉलिक्यूलमध्ये कायनेटिक एनर्जीची जी फॉर्म्युला असतोय तो काय असतोय 1/2 काय सांगतो आपण त्या ठिकाणी M phi स्क्वेअर सांगतो. वेअर M बी द काय म्हणतो मास ऑफ द पार्टिकल किंवा मास ऑफ द सिंगल मॉलिक्यूल घेणार आहे, फी बी द काय घेणार आहे त्या ठिकाणी व्हेलॉसिटी येतो. मग तुमच्या पुस्तकामध्ये जो सांगितलेला आहे तो पॉईंट काय सांगितला आहे, वी हॅव सीन दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ अ सिंगल मॉलिक्यूल इज. आता सिंगल मॉलिक्यूल घेतला तर काल आपण प्रेशरचं इक्वेशन बघत होतो, त्या प्रेशरच्या इक्वेशनमध्ये आपण काय घेतलं होता, हा क्युबिकल बॉक्स घेतला होता. ह्या क्युबिकल बॉक्समध्ये आपण त्याची लेंथ काय घेतली होती त्या ठिकाणी L घेतली होती, आणि सांगत असताना 3 ॲक्सिस घेतले होते. हा आपला एक्स ॲक्सिस होता, हा इकडचा होता तो झेड ॲक्सिस होता, आणि आपला हा जो ॲक्सिस होता तो काय होता त्या ठिकाणी वाय ॲक्सिस होता. आणि म्हणून आपल्याला जे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल मिळालेली आहे ती काय मिळाली आहे, कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू काय सांगितले 1/2 M phi x स्क्वेअर प्लस 1/2 M phi y स्क्वेअर प्लस 1/2 M काय म्हटलं आहे त्या ठिकाणी VZ स्क्वेअर म्हटले. पुढं काय सांगितलेलं आहे, फॉर अ गॅस ॲट टेम्परेचर कॅपिटल T द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन बाय. आता पर मॉलिक्यूल इज गिवन बाय म्हणजे काय आपण घेतली होती काल आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती 3/2 काय मिळाली होती त्या ठिकाणी KBT आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती. मग इथं सांगितलेलं आहे फॉर अ गॅस ॲट अ टेम्परेचर T द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज डिनोटेड ॲज सांगितलं आहे कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू 1/2 M phi x स्क्वेअर प्लस 1/2 M phi y स्क्वेअर प्लस 1/2 M काय सांगितले त्या ठिकाणी VZ स्क्वेअर. बट वी नो दॅट मीन एनर्जी पर मॉलिक्यूल इज काय सांगितलं त्या ठिकाणी 3/2 काय सांगितलं होतं त्या ठिकाणी KBT. काल आपण घेतलं होतं एनर्जी पर मॉलिक्यूल म्हणजे E upon N विच इज इक्वल टू काय घेतलं होतं 3/2 KBT घेतलं होतं. सिन्स देर इज नो प्रिफर्ड डायरेक्शन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी एक्स और काय सांगितले वाय और काय सांगितले त्या ठिकाणी झेड, म्हणजेच आम्ही काय सांगणार आहे त्या ठिकाणी हिअर वी हॅव टू सीन दॅट दिस 1/2 M phi x स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/2 M phi y स्क्वेअर विच इज इक्वल टू M VZ स्क्वेअर विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 1/2 KBT. आणि म्हणून आपण जो मगाशी फॉर्म्युला जो लिहिलेला होता त्या फॉर्म्युलामध्ये काय फॉर्म्युला होता आमचा त्या ठिकाणी 1/2 M घेतला होता, हा काय घेतला होता VX स्क्वेअर आलता, प्लस काय घेतलं होतं 1/2 M phi y स्क्वेअर घेतलं होतं, प्लस 1/2 M काय घेतलं त्या ठिकाणी VZ स्क्वेअर घेतलं होतं. आणि मग आम्हाला आता व्हॅल्यू काय मिळाल्या, हा 1/2 M VX स्क्वेअर 1/2 M VY स्क्वेअर आणि 1/2 M VZ स्क्वेअर विच इज इक्वल टू काय 1/2 KBT. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय लिहिणार आहे मी त्या ठिकाणी 1/2 काय म्हटलं त्या ठिकाणी KBT घेतली, प्लस याची व्हॅल्यू काय घेतली 1/2 KBT घेतलं, प्लस 1/2 M VZ स्क्वेअरची व्हॅल्यू पण घेतली आपण 1/2 काय घेतलं त्या ठिकाणी KBT. आणि या सगळ्यांची सम केली तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी 3/2 आणि इंटू काय येणार आहे त्या ठिकाणी KBT. म्हणजे मागाशीची व्हॅल्यू आम्ही सांगितलं की मीन एनर्जी पर मॉलिक्यूल इज काय सांगितलं त्या ठिकाणी 3/2 KBT. ही व्हॅल्यू आपण काय काढलेली आहे अशा पद्धतीनं ही ती व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे.
मग काय सांगितलं आहे, दस द मीन एनर्जी असोसिएटेड विथ एव्हरी कंपोनंट ऑफ ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी विच इज क्वाड्रॅटिक इन द व्हेलॉसिटी कंपोनंट इन एक्स वाय अँड झेड डायरेक्शन इज काय सांगितलं त्या ठिकाणी 1/2 kBt. मगाशी जे मी दाखवलं होतं की मीन एनर्जी असोसिएटेड विथ एनर्जी कंपोनंट ऑफ ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आहे, हे कसं आहे त्या ठिकाणी क्वाड्रेटिक आहे. इन द व्हेलॉसिटी कंपोनंट ती कंपोनंट होते, एक एक्स कंपोनंट होता, एक वाय होता, एक झेड होता आणि त्यांची जी आहे ती व्हॅल्यू किती दिली होती आपल्याला 1/2 काय सांगितली होती त्या ठिकाणी kBt सांगितली होती, आपल्याला दिसते 1/2 काय सांगितली kBt. आणि देअरफॉर टोटल ट्रान्सलेशन एनर्जी कॉन्ट्रीब्युशन ऑफ द मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूल मगाशी काय सांगितलं होतं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन त्याचं कुठं होतं त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसला आहे, वाय ॲक्सिसला आहे किंवा झेड ॲक्सिस किंवा एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन हे सगळं त्या ठिकाणी येत असल्यामुळं त्याची जी टोटल व्हॅल्यू सांगितलेली आहे ती आपण मगाशी सगळ्यांची बेरीज करून भेटलं, त्याची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 3/2 काय मिळाली त्या ठिकाणी kBt व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार आहे त्या ठिकाणी लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी काय सांगणार आहे, टोटल एनर्जी ऑफ एनर्जी कॉन्ट्रीब्युशन ऑफ द मॉलिक्यूल इज किती असते त्या ठिकाणी 3/2 काय असते त्या ठिकाणी kBt असते, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. देन नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू टेकन दॅट इज काय घेणार आहे त्या ठिकाणी डिग्री ऑफ काय घेतला त्या ठिकाणी फ्रीडम घेतलं. आता काय सांगितलं, इन द अबाउट डिस्कशन द मॉलिक्यूल ॲज अ होल इज फ्री टू मूव्ह फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी वन पॉईंट टू द काय सांगितलं त्या ठिकाणी अनदर इन द 3 डायमेन्शनल काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेस सांगितलं. इफ इट इज restricted to move in a plane surface which is 2 dimensional, then only 2 coordinates, say x and y, will be sufficient to describe its location and 2 components vx, vy will describe its motion in the काय सांगितलं त्या ठिकाणी प्लेन. म्हणजे इथं मॉलिक्यूल जो आहे तो फ्री आहे, तो मूव काय होणार आहे फ्रॉम वन पॉईंट, म्हणजे हा ए पॉईंट आहे, इथून तो काय गेला त्या ठिकाणी पॉईंट बी पर्यंत गेला. म्हणजे हा काय त्या ठिकाणी फ्री आहे, कशासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. टू द अदर इन द 3 डायमेन्शनल स्पेस सांगितलं. इफ इट इज रिस्ट्रिक्टेड म्हणजे त्याला आपण रिस्ट्रिक्शन काय घातलं, टू मूव्ह इन अ प्लेन सरफेस विच इज अ 2 डायमेन्शनल. म्हणजे आम्ही 2 डायमेन्शनल म्हणजे काय घेतला, हा एक्स ॲक्सिस घेतला, हा दुसरा काय घेतला त्या ठिकाणी वाय ॲक्सिस घेतला. म्हणजे आपण इथं परत बघूया, इथं काय सांगितलं, रिस्ट्रिक्शन काय सांगितलं की पार्टिकल एकतर एक्स ॲक्सिसमध्ये आणि हा काय सांगितलं त्या ठिकाणी वाय ॲक्सिसमध्ये त्या ठिकाणी मूव्ह झाला पाहिजे. इफ इट इज रिस्ट्रिक्टेड मूव्ह इन अ प्लेन सरफेस विच इज 2 डायमेन्शनल असेल, देन ओनली 2 कोऑर्डिनेट्स, हे काय सांगितलं आहे एक्स अँड काय सांगितलं त्या ठिकाणी विल बी सफिशियंट टू डिस्क्राईब इट्स लोकेशन. आणि म्हणून जर एक्स ॲक्सिसला कंपोनंट असेल त्याची व्हेलॉसिटी किती येणार आहे, Vx येणार आहे. वाय ॲक्सिस असेल तर व्हेलॉसिटी काय येणार आहे त्या ठिकाणी Vy येणार आहे. म्हणजे काय सांगितलं, 2 components Vx and Vy will describe its motion in the काय सांगितलं त्या ठिकाणी प्लेन सांगितलं. मॉलिक्यूल मूव्ह अलॉंग काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन. म्हणजे जर काय घेतलं त्या ठिकाणी पार्टिकल अलॉंग स्ट्रेट लाईन असेल, स्ट्रेट लाईन म्हणजे आम्ही काय म्हणतो सरळ रेषेमध्ये असेल, मूव्हिंग अलॉंग सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन, देन ओनली काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट अँड ओनली 1 व्हेलॉसिटी कंपोनंट, एक्सला असेल म्हणून तिथं आम्ही काय लिहिलं त्या ठिकाणी Vx लिहिलं, अँड ओनली 1 व्हेलॉसिटी कंपोनंट Vx विल बी सफिशियंट टू डिस्क्राईब इट्स लोकेशन अँड मूव्हिंग अलॉंग काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन. पुढं काय सांगितलं आपल्याला, वी से दॅट द मॉलिक्यूल इज फ्री टू एक्झिक्यूट सांगितलं. आता इथं मॉलिक्यूल कसं आहे त्या ठिकाणी फ्री टू एक्झिक्यूट आहे, म्हणजे इथं 3 असेल, 2 आणि काय सांगितलं 1 डायमेन्शनल. म्हणजे मॉलिक्यूल आमचा फ्री कसं होणार आहे, 3 डायमेन्शनलमध्ये जाईल. 3 डायमेन्शनल आलं तर तिथं काय येणार आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस येणार. 2 डायमेन्शनल आलं तर तिथं एक्स आणि वाय येणार. आणि 1 डायमेन्शनल आलं तर अलॉंग द एक्स ॲक्सिसला असेल नुसताच, नसेल तर अलॉंग द वाय ॲक्सिसला असेल किंवा अलॉंग द झेड ॲक्सिसला असेल. म्हणजे ओनली आपण काय घेतलं, इट इज ट्रॅव्हल्स अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस ओनली. म्हणजे 3 डायमेन्शनल असेल तर एक्स वाय झेडला असेल, 2 डायमेन्शनल असेल तर एक्स वायला असेल आणि 1 डायमेन्शनल असेल तर एक्सला असणार आहे. मोशन इन द अबोव एक्झाम्पल, इन अदर वर्ड्स जर सांगितलं, द मॉलिक्यूल इन दिस एक्झाम्पल हॅज 3, 2 अँड 1 हॅज काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्रीज ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी फ्रीडम सांगितलं. म्हणजे ह्या ज्या एक्झाम्पलमध्ये आपण 3 घेतलं म्हणजे 3 डिग्री ऑफ फ्रीडम घेणार आहे, 2 डिग्री ऑफ फ्रीडम घेणार आहे किंवा त्याला आपण 1 डिग्री ऑफ फ्रीडम असं म्हणणार. मग डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ सिस्टीम म्हणजे काय, इथं डेफिनेशन सांगितलं, डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम आर डिफाईन्ड आहे सांगितले, टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स और काय सांगितले त्या ठिकाणी इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राईब द काय सांगितले त्या ठिकाणी पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम काय सांगितलं त्या ठिकाणी कम्प्लिटली. म्हणजे इथं काय सांगणार आहे
की ह्या डिग्री ऑफ फ्रीडम आहेत, म्हणजे 3 डिग्री ऑफ फ्रीडम असेल, 2 डिग्री ऑफ फ्रीडम असेल किंवा 1 डिग्री ऑफ फ्रीडम असेल, ती तिथं काय सांगताय तर टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी इंडिपेंडंट क्वांटिटीज सांगितले रिक्वायर्ड टू डिस्क्राईब इट्स पोझिशन, म्हणजे त्याची पोझिशन जे आहे ते रिक्वायर्ड पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी डिस्क्राईब करायची असेल तर त्याच्यासाठी असणाऱ्या जे टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट असतील किंवा त्याच्यावरच्या इंडिपेंडंट क्वांटिटीज आहे आणि त्याचं कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम आहे ती कम्प्लिटली आम्हाला तो तिथं काय करत असतो सांगत असतो. म्हणजे पार्टिकल मूव अलॉंग द काय सांगितलं ओनली एक्स ॲक्सिस घेतला तर किंवा मूव अलॉंग अ स्ट्रेट लाईन घेतला तर तिथं फक्त एक्स कोऑर्डिनेट आला, म्हणजे तिथं डिग्री ऑफ फ्रीडम काय आलं त्या ठिकाणी 1 आलं. समजा एक्स आणि आपण वाय घेतलं तर तिथं 2 डायमेन्शनल घेतला तर तिथं ओनली 2 कोऑर्डिनेट मिळाले. कोऑर्डिनेट म्हणजे आपल्याला माहीत आहे की हा एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा काय घेतला त्या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट. 3 डिग्री ऑफ फ्रीडम घेतलं तर इथे एक्स कोऑर्डिनेट येणार, वाय येणार आणि काय येणार त्या ठिकाणी झेड. आणि सिंगल घेतला तर ओनली काय येणार आहे त्या ठिकाणी एक्स येणार. म्हणजे इथं काय सांगितलं डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ सिस्टीम काय डिफाईन करत्या टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट सांगत्या, म्हणजे तिथं किती कोऑर्डिनेट 2 असतील तर एक्स वाय येणार, सिंगल असेल तर एक्स येईल आणि 3 असतील तर एक्स वाय झेड त्या ठिकाणी कसं आहे. इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राईब द काय सांगितलं त्या ठिकाणी पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम काय सांगितलं त्या ठिकाणी कम्प्लिटली विच इज नोन ॲज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी डिग्री ऑफ अ फ्रीडम. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे डायटॉमिक काय बघितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल बघितलं. आता आपण जर घेतलं इथं काय दाखवलं आहे द 2 इंडिपेंडंट ॲक्सिस झेड आणि काय दाखवलं आहे त्या ठिकाणी वाय ऑफ रोटेशन ऑफ डायटॉमिक मॉलिक्यूल सच ॲज काय घेतलं आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन त्या ठिकाणी घेतले. आता इथं आपण पहिल्यांदा हा त्यांनी डायटॉमिकसाठी घेतला आहे, पहिल्यांदा आपण मोनोॲटॉमिकसाठी बघूया नंतर पुढचं बघूया. आता डायटॉमिक मॉलिक्यूल घेतलं तर इथं सांगितलं आहे मोनोॲटॉमिक गॅस लाईक काय सांगितलं त्या ठिकाणी हेलियम. आता मोनोॲटॉमिक गॅस कोण आहे त्या ठिकाणी हेलियम आहे. हेलियम कंटेन्स हेलियम ॲटम सांगितलं. हेलियम ॲटम आहे त्याला किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी फ्रीडम सांगितलं. आता ट्रान्सलेशन म्हणजे काय होणार आहे जर पार्टिकल एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जात असताना तो स्ट्रेट लाईनमध्ये जर जात असेल तर त्या मोशनला आपण ट्रान्सलेशन मोशन म्हणतो. जर पार्टिकल काय होत असेल सर्क्युलर मोशनमध्ये जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याला आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. आणि म्हणून इथं काय सांगितलं आहे की हेलियम ॲटम हॅज अ 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी फ्रीडम सांगितले. कन्सिडर फॉर एक्झाम्पल काय सांगितलं त्या ठिकाणी ऑक्सिजन असेल और काय सांगितलं असेल त्या ठिकाणी नायट्रोजन मॉलिक्यूल विथ द काय सांगितलं त्या ठिकाणी 2 ॲटम्स लाईंग अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस. आता इथं एक्झाम्पल कोणाचं घेतलं आहे ऑक्सिजन आणि नायट्रोजन मॉलिक्यूलचं. तिथं ॲटम्स किती आहेत O2 म्हणजे 2 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल आले, नायट्रोजन म्हणजे 2 नायट्रोजनचे मॉलिक्यूल्स तिथं आले आणि 2 ॲटम्स लाईंग अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस. द मॉलिक्यूल हॅज 3 ट्रान्सलेशन काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्रीज ऑफ फ्रीडम, म्हणजे मॉलिक्यूलला काय असणार आहे त्या ठिकाणी 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम त्या ठिकाणी असणार आहे. इन ॲडिशन इट कॅन रोटेट अराउंड द काय सांगितलं त्या ठिकाणी झेड ॲक्सिस अँड काय सांगितले त्या ठिकाणी वाय ॲक्सिस. म्हणजे तो मॉलिक्यूल जर 3 ट्रान्सलेशन त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर इन ॲडिशन त्याच्यामध्ये काय असणार आहे तो रोटेट कुठं होणार आहे अराउंड द झेड ॲक्सिस अँड द काय सांगितले त्या ठिकाणी वाय ॲक्सिस सांगितलेलं आहे. म्हणजे मागाशी जी आपण इथं फिगर बघितली होती ह्या फिगरमध्ये जर बघितलं जर आपण सांगितलं पार्टिकल्स ट्रान्सलेशन मोशन असेल तर काय सांगणार आहे पार्टिकल गोज फ्रॉम 1 पॉईंट टू द काय येणार आहे अनदर पॉईंट, म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर त्याला आपण ट्रान्सलेशन म्हणणार आहे. जर बॉडी काय व्हायला अशी रोटेट व्हायला लागली तर हे जे मोशन आहे त्याला आपण रोटेशनल मोशन असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. मग इथे एक्झाम्पल्समध्ये काय सांगितलं आहे की फिगर डिपिक्ट्स रोटेशन ऑफ मॉलिक्युल्स अबाउट द काय सांगितलं त्या ठिकाणी झेड ॲक्सिस, लाईकवाईज रोटेशन इज पॉसिबल अबाउट द काय सांगितले वाय ॲक्सिस. मग तुम्ही बघितला हा आपण काय घेतलं ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल डायटॉमिक काय घेतलं इथं डायटॉमिक मॉलिक्यूल म्हटलं कारण इथं डायटॉमिकमध्ये आपण ऑक्सिजन घेतले म्हणजे ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल हा एक मॉलिक्यूल आणि हा दुसरा घेतला. आता हा काय व्हायला आहे फिरायला लागलेला आहे, हा रोटेट व्हायला आहे. तो काय व्हायला आहे इथं बघा तुम्हाला दिसतं इथं वाय ॲक्सिस जर घेतला तर वाय ॲक्सिसच्या तिथं काय व्हायला आहे तो रोटेशन इज पॉसिबल, म्हणजे तिथं काय झालं त्याचं रोटेशन पॉसिबल झालं. म्हणजे नॉट दॅट रोटेशन अराउंड द एक्स ॲक्सिस इज नॉट अ रोटेशन इन द सेन्स दॅट इट डज नॉट इन्व्हॉल्व चेंज ऑफ पोझिशन ऑफ द 2 ॲटम्स ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल सांगितले. म्हणजे आम्ही काय सांगणार आहे इन अ जनरल जर घेतलं डायटॉमिक मॉलिक्यूल कॅन रोटेट अबाउट सीट्स काय सांगितले त्या ठिकाणी सेंटर ऑफ मास सांगितले. म्हणजे डायटॉमिक मॉलिक्यूल कुठं रोटेट होणार आहे त्याच्या अबाउट इट सेंटर ऑफ मास सांगितलं. मग सेंटर ऑफ मास म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्या बॉडीचं होल बॉडीचं मास जे आहे
सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट द काय सांगितलं जातं त्या ठिकाणी सेंटरला, म्हणजे त्या टोटल बॉडीचं मास एका ठराविक बिंदूमध्ये तिथं एकवटलं जातं. ते सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड जो आहे त्या पॉईंटला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी सेंटर ऑफ मासच म्हणा. म्हणून इथं सांगितलं आहे इन जनरल डायटॉमिक मॉलिक्युल्स कॅन रोटेट अबाउट इट सेंटर ऑफ मास इन टू डायरेक्शन दॅट आर परपेंडिक्युलर टू इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्युलर ॲक्सिस. म्हणजे इथं जे दोन डायरेक्शन आहेत त्या एकमेकीला कशा असणार आहेत त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असणार नाही. इन जनरल डायटॉमिक मॉलिक्यूल कॅन रोटेट अबाउट सेंटर ऑफ मास इन टू डायरेक्शन्स दॅट आर परपेंडिक्युलर टू इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्युलर ॲक्सिस सांगितले. काय सांगितलं त्या ठिकाणी ऑक्सिजन आर देअर फोर सेट टू पजेस काय सांगितलं त्या ठिकाणी, त्याला आपण घेतलं ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतला तर सेट टू पजेस काय सांगितलं त्या ठिकाणी टू ॲडिशनल काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्रीज ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रीडम, नेमली काय सांगितलं त्या ठिकाणी टू रोटेशनल डिग्री ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रीडम. मग अशी मी जे सांगितलं की काय सांगितलं होतं की रोटेशनल मोशन असेल तर रोटेशनल मोशनमध्ये बॉडी काय होत्या त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये अशा पद्धतीनं ती फिरत असते. हा त्याचा काय असतो सेंटर ऑफ मास असते. म्हणजे ह्या सेंटर ऑफ मास भोवती इथं त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. ह्या सेंटर ऑफ मासला ह्या टोटल बॉडीचं मास काय केलं असते ह्या पॉईंटला सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड त्या ठिकाणी झालेलं असते. आणि म्हणून आम्ही काय सांगितलं की जो ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे ऑक्सिजन मॉलिक्यूलच्या बाबतीत दोन ॲडिशनल काय आल्या आम्हाला त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम आल्या आणि नेमली त्यांना आपण काय दिलं आहे टू रोटेशनल काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्री ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रीडम. ईच ऑफ दीज टू डिग्री ऑफ फ्रीडम कॉन्ट्रीब्यूट्स काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट्स टू काय सांगितलं त्या ठिकाणी रोटेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे ह्या दोन कशा आहेत त्या ठिकाणी रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहेत. आणि इट कॅन बी शोन दॅट इफ आय झेड अँड काय सांगितलं त्या ठिकाणी आय वाय आर काय सांगितलं त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड अँड वाय ॲक्सिस विथ काय सांगितलं त्या ठिकाणी ओमेगा झेड आणि ओमेगा वाय द रिस्पेक्टिव्ह अँग्युलर स्पीड सांगितलेलं आहे. आता आपण जर घेतलं की इच ऑफ दीज कॉन्ट्रीब्यूट टू काय सांगितलं त्या ठिकाणी रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी हा जो पॉईंट आहे तो आपण काय केलं आहे फर्स्ट टॉपिकमध्ये बघितला होता. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जर इन केस ऑफ काय असेल त्या ठिकाणी ट्रान्सलेशन असेल, आपण इथं ट्रान्सलेशन म्हटलो तर त्याचा फॉर्म्युला काय होतं आहे 1/2 एम काय घेतो त्या ठिकाणी फी स्क्वेअर येतो. जर बॉडी एमची काय असेल त्या ठिकाणी रोटेशनलमध्ये असेल, आता जे आम्ही सांगितलं हा रोटेशनलमध्ये असेल तर त्या ठिकाणची जी व्हॅल्यू आहे ती काय त्या 1/2 आय काय येत्या त्या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर येते. आपण पहिल्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. तर इथं जे सांगितलेलं आहे 1/2 आय ओमेगा स्क्वेअर आहे. मग इथं जर आपण सांगितलं की ऑक्सिजनच्या बाबतीत त्या ठिकाणी दोन रोटेशनल काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम सांगितले आणि ईच ऑफ दीज डिग्री ऑफ फ्रीडम कॉन्ट्रीब्युट्स को काय सांगितलं त्या ठिकाणी रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि म्हणून तिथं आलेले ज्या दोन टर्म आपल्याला तिथं मिळालेले आहेत, एक काय मिळाली त्या ठिकाणी आय झेड मिळाली आणि दुसरी काय मिळाली त्या ठिकाणी आय वाय मिळाली. आता आय झेड आणि आय वाय काय घेतलं तर ह्या दोन्ही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. आय म्हणजे काय म्हणणार आहे त्या ठिकाणी आय, बी द काय सांगणार आहे त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार आहे. म्हणजे एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द झेड ॲक्सिस आणि एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द काय घेणार आहे त्या ठिकाणी वाय ॲक्सिस. आपल्याला या ठिकाणी अबाउट झेड ॲक्सिस अँड काय सांगितलं त्या ठिकाणी वाय ॲक्सिस. इथं ओमेगा झेड आणि ओमेगा वाय बी द काय सांगितलं त्याच्या अँग्युलर स्पीड सांगितलं आणि म्हणून त्याच्या रोटेशनल कायनेटिक एनर्जी जी आहे त्याची व्हॅल्यू काय मिळाली 1/2 आय झेड ओमेगा झेड स्क्वेअर आणि एक काय मिळाली 1/2 आय वाय ओमेगा वाय काय मिळाले त्या ठिकाणी स्क्वेअर फॉर रोटेशनल अराउंड द काय सांगितलं त्या ठिकाणी टू ॲक्सिस. म्हणजे ज्यावेळेला आपण ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतला डायटॉमिक मॉलिक्यूल घेतला त्याला ॲडिशनल दोन काय मिळाल्या त्या ठिकाणी रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळाल्या आणि ह्या रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1/2 काय म्हणतो त्या ठिकाणी आय ओमेगा स्क्वेअर मिळतो. एकदा इथं कशासाठी मिळाला आहे झेड ॲक्सिससाठी मिळाला आहे आणि एकदा कुणासाठी मिळालं आहे त्या ठिकाणी वाय ॲक्सिससाठी मिळाला आहे. म्हणजे आय बी द मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाली आणि ओमेगा बी द काय सांगितलं त्या ठिकाणी अँग्युलर स्पीड आपण सांगितलेलं आहे. मग पुढे काय सांगितलं आहे दस फॉर अ डायटॉमिक मॉलिक्यूल द टोटल एनर्जी ड्यू टू काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सलेशन अँड रोटेशनल काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे त्याला काय असणार आहे
ट्रान्सलेशन पण असणार एनर्जी आणि ॲडिशनल 2 काय सांगितलं त्या ठिकाणी रोटेशनल एनर्जी असणार. आता ट्रान्सलेशन असेल तर तो काय होणार आहे, अलॉंग एक्स ॲक्सिसला पण स्ट्रेट लाईनमध्ये जाऊ शकतो आहे, अलॉंग वाय ॲक्सिसला पण स्ट्रेट लाईनमध्ये जाऊ शकतो आहे आणि अलॉंग झेड ॲक्सिसला पण तो स्ट्रेट लाईनमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकते. आणि रोटेशनल घेतला तर तो काय होणार आहे, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणार आहे. आणि म्हणून ट्रान्सलेशन एनर्जीची व्हॅल्यू जी सांगितलेली ती काय सांगितली, 1/2 m Vx² प्लस 1/2 m Vy² प्लस 1/2 m काय सांगितलं त्या ठिकाणी Vz². ही व्हॅल्यू सगळी कोणाची आली, तर ही व्हॅल्यू कोणाची आली, आमची ह्या ट्रान्सलेशनची आली. आणि ॲडिशनल आपण हे जे 2 सांगितलेले आहेत, कोण सांगितले, रोटेशनल सांगितले, डिग्री ऑफ फ्रीडमचे. हा रोटेशनल म्हणजे काय सांगितलं, हा मागाशी आम्ही लिहिलेला 1/2 काय सांगितलं, IZ ओमेगा Z² प्लस 1/2 IY ओमेगा Y काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढं काय सांगितलं, द अबव एक्सप्रेशन कंटेन्स काय सांगितलं त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक टर्म्स दॅट करस्पॉन्डन्स टू व्हेरियस काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ डायटॉमिक मॉलिक्यूल ईच ऑफ देम कॉन्ट्रीब्युट्स काय सांगितले त्या ठिकाणी 1/2 kBt. म्हणजे इथं आपण जे सांगितले की क्वाड्रॅटिक टर्म्स आहेत दॅट करस्पॉन्डन्स टू व्हेरियस काय सांगितलं डिग्री ऑफ फ्रीडम. आणि ह्या डायटॉमिक मॉलिक्यूलसाठी ईच ऑफ देम म्हणजे त्याच्यामध्ये असणारा प्रत्येक जो असेल मॉलिक्यूल तो कॉन्ट्रीब्यूट काय करणार आहे त्या ठिकाणी 1/2 kBt एवढी एनर्जी त्या ठिकाणी टू द काय सांगितलं त्या ठिकाणी टोटल एनर्जी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल सांगितलं. In the above discussion, an implicit assumptions was made that rotating molecule is काय सांगितलं त्या ठिकाणी is a rigid rotator. म्हणजे rotating molecule कसा आहे त्या ठिकाणी तो rigid rotator आहे. However, real molecules contain काय सांगितलं त्या ठिकाणी covalent point between the काय सांगितलं त्या ठिकाणी atoms and therefore can perform काय सांगितलं त्या ठिकाणी additional motion. नेमली काय सांगितले त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स ऑफ ॲटम्स अबाउट देअर काय सांगितले त्या ठिकाणी मीन पोर्शन लाईक काय सांगितले त्या ठिकाणी 1 डायमेन्शनल हार्मोनिक काय सांगितले त्या ठिकाणी ऑसिलेट. म्हणजे आम्ही काय सांगणार आहे त्या ठिकाणी रोटेटिंग मॉलिक्यूल हा कसा आहे त्या ठिकाणी रिजिड रोटेटर आहे. म्हणजे हे रिअल मॉलिक्यूल जे आहेत त्यांच्यामध्ये काय असते त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड असते बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटम्स आणि त्याच्यामुळे काय करतात ते परफॉर्म ॲडिशनल मोशन त्या ठिकाणी नेमली काय सांगितले त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स ऑफ ॲटम. व्हायब्रेशन म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हेलकावी खाणी आपण म्हणतो किंवा बॉडी आपण व्हायब्रेट होतो असं म्हणतो. म्हणजे पार्टिकल काय होतं त्या ठिकाणी मीन पोझिशनपासून आपण काय होणार आहे त्याची एक्स्ट्रीम पोझिशन असेल तिथंपर्यंत वर खाली म्हणजे मुवमेंट जी होत असते अप अँड डाऊन डायरेक्शनमध्ये त्याला आपण व्हायब्रेशन ऑफ ॲटम्स म्हणतो. पुढं वाक्य दिले बघा अबाउट देअर काय सांगितलं आहे मीन पोझिशन सांगितले. म्हणजे मीन पोझिशनपासून त्याची काय असणार आहे लेफ्टला जेवढी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे राईटला जेवढी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे त्याच्यामध्ये जी बॉडी आहे मीन पोझिशनपासून पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये किंवा मीन पोझिशनपासून निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये जी त्याची मुवमेंट होत असते त्याची डिस्प्लेसमेंट होत असतात त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स असं म्हणतो. मग इथं सांगितलं परफॉर्म ॲडिशनल मोशन नेमली व्हायब्रेशन्स ऑफ ॲटम अबाउट देअर मीन पोझिशन लाईक काय सांगितलं त्या ठिकाणी 1 डायमेन्शनल हार्मोनिक काय सांगितलं त्या ठिकाणी ऑसिलेट. सच मॉलिक्युल्स देअरफॉर पजेसेस काय सांगितले त्या ठिकाणी ॲडिशनल सांगितले त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम करस्पॉन्डिंग टू द डिफरंट मोड्स ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी व्हायब्रेशन. म्हणजे असे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना ॲडिशनल काय येते त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम येतो आहे करस्पॉन्डिंग टू द डिफरंट मोड्स ऑफ काय येतो आहे त्या ठिकाणी व्हायब्रेशन. म्हणजे मोड ऑफ व्हायब्रेशनसुद्धा काय होतं त्या ठिकाणी चेंज होतो आहे. आणि म्हणून सांगितले इन डायटॉमिक मॉलिक्युल्स सांगितलेले आहेत. आता डायटॉमिक मॉलिक्युल्स लाईक काय सांगितले ऑक्सिजन असेल नायट्रोजन असेल कार्बन मोनॉक्साईड असेल द ॲटम्स कॅन ऑसिलेट अलॉंग देअर काय सांगितलं त्या ठिकाणी इंटर न्यूक्लिअर ॲक्सिस ओनली. म्हणजे हे डायटॉमिक मॉलिक्युल्स आहे ते ऑसिलेट कुठं होणार आहे तर त्याचा इंटर न्यूक्लिअर ॲक्सिस आहे तिथंच तेवढे ते काय होणार आहे त्या ठिकाणी ऑसिलेट होणार आहे. दिस मोशन ॲड्स एनर्जी असोसिएटेड विथ द व्हायब्रेशन्स टू द काय सांगितलं त्या ठिकाणी टोटल एनर्जी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल. म्हणजे आम्ही मागाशी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की मॉलिक्यूल जर आपण घेतलं की डायटॉमिक मॉलिक्यूलला तिथं ट्रान्सलेशन एनर्जी असते आणि काय असते त्या ठिकाणी रोटेशनल एनर्जीसुद्धा असते. काही वेळेला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी की काही मॉलिक्युल्स असे आहेत म्हणजे काही मॉलिक्यूल आपण घेतले ॲडिशनल मॉलिक्यूल घेतले ते मॉलिक्युल्स काय करतात त्या ठिकाणी त्याचे ॲटम्स आहेत तिथं परफॉर्म्स ॲडिशनल त्या ठिकाणी मोशन घेतात ते व्हायब्रेशन्स ऑफ ॲटम्स देअर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी मीन पोझिशन सांगितलं. आता हे व्हायब्रेट होत असताना म्हणून तिथं व्हायब्रेशनल एनर्जीसुद्धा त्याच्यामध्ये काय होणार आहे त्या ठिकाणी ॲड होणार आहे. आणि म्हणून सांगितलं आहे ही जी व्हायब्रेशनल एनर्जी ती आमच्या टोटल एनर्जीमध्ये तिथं ॲड झाली म्हणून आम्ही इथं सांगितलं ई ट्रान्सलेशन प्लस ई रोटेशनल प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी ई व्हायब्रेशनल सांगितलं.
म्हणजे त्या एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल किती मिळालं, तर एका मॉलिक्यूलला ट्रान्सलेशन पण मिळाली, रोटेशनल पण मिळाली आणि व्हायब्रेशनल एनर्जीसुद्धा त्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. मग इथं सांगितलं आहे द टर्म ई व्हायब्रेशनल कन्सिस्ट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी टू कॉन्ट्रीब्युशन्स. वन फॉर्म द काय सांगितलं त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आणि अनादर फॉर्म्स काय सांगितलं त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी टर्म. म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जीमध्ये काय असतात, दोन कॉन्ट्रीब्युशन आम्हाला मिळाले. एक आहे ते कायनेटिक एनर्जी टर्मचं आणि अनादर जे आहे ते काय मिळालं त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं. आणि म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये ती व्हॅल्यू दिलेली आहे ई व्हायब्रेशनल म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जी विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 1/2 mu² मिळाले प्लस काय म्हटलं 1/2 kr काय मिळालं त्या ठिकाणी स्क्वेअर मिळालं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा माहीत आहे, ई इज इक्वल टू 1/2 mv² म्हणतो, म्हणजे व्ही बी द व्हेलॉसिटी मिळते. इथं सुद्धा जी आपल्याला मिळालेली आहे ती व्हायब्रेशनल एनर्जीमध्ये असणारा 1/2 mu² म्हटलेलं आहे. यू म्हणजे काय सांगितलं त्या ठिकाणी जी आपल्याला व्हॅल्यू सांगितल्या व्हेलॉसिटी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स ऑफ द ॲटम्स ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी मॉलिक्यूल सांगितले. म्हणजे यू ही काय झाली त्या ठिकाणी व्हेलॉसिटीच झाली, व्हायब्रेशन्स ऑफ द ॲटम्स ऑफ द मॉलिक्यूल. आर इज द काय सांगितलं त्या ठिकाणी सेपरेशन बिटवीन्स द ॲटम्स परफॉर्मिंग ऑसिलेशन सांगितलं अँड के इज रिलेटेड टू द काय सांगितलं त्या ठिकाणी फोर्स कॉन्स्टंट. हा शब्द आपल्याला फोर्स कॉन्स्टंट गेलेला आहे. म्हणजे इथं काय सांगितलं यू जी आहे ती व्हेलॉसिटी ऑफ व्हायब्रेशन ऑफ ॲटम्स ऑफ मॉलिक्यूल, आर जो आहे त्यांच्यामध्ये असणारं सेपरेशन बिटवीन द ॲटम्स परफॉर्मिंग ऑसिलेशन आणि के जो आहे तो रिलेटेड कुणाशी आहे त्या ठिकाणी फोर्स कॉन्स्टंटचे आहे. आणि म्हणून द टर्म इन इक्वेशन म्हणजे आम्हाला हे जे इक्वेशन मिळालं होतं 1/2 mu² प्लस 1/2 काय मिळालं होतं kr² आर क्वाड्रेटिंग इन काय सांगितले त्या ठिकाणी व्हेलॉसिटी आणि पोझिशन रिस्पेक्टिवली अँड ईच विल काय सांगितले त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट. काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, ईच विल कॉन्ट्रीब्यूट काय सांगितलं त्या ठिकाणी 1/2 kBt सांगणार आहे. दस ईच मोड फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशनल मोशन कॉन्ट्रीब्यूट्स काय सांगितलं त्या ठिकाणी 2 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी 1/2 काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी kBt मिळालेलं आहे. म्हणजे 2 इंटू 1/2 kBt टू द टोटल काय मिळाली त्या ठिकाणी इंटरनल एनर्जी मिळालेली. ईच मोड और काय सांगितलं त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशनल मोशन कॉन्ट्रीब्यूट्स 2 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी 1/2 kBt टू द काय सांगितलं त्या ठिकाणी टोटल इंटरनल एनर्जी सांगितलं. हेन्स फॉर अ नॉन रिजिड डायटॉमिक गॅसेस म्हणजे जे काय आहेत नॉन रिजिड डायटॉमिक गॅसेस आहे इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ टेम्परेचर काय सांगितलं त्या ठिकाणी T द मीन कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ द ट्रान्सलेशन मोशन ऑफ मॉलिक्यूल अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी 3 डायरेक्शन. आता नॉन रिजिड डायटॉमिक गॅस आहे, थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ टेम्परेचर किती आहे त्या ठिकाणी T आणि म्हणून मीन कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ द ट्रान्सलेशन मोशन ऑफ मॉलिक्यूल आहे तो काय सांगितलं त्या ठिकाणी 3 डायरेक्शनमध्ये आहे. आणि म्हणून इथं फॉर्म्युला काय आला 3 इंटू 1/2 काय मिळाला त्या ठिकाणी kBt आपल्याला मिळालेला आहे. म्हणून सांगितलं आहे द मीन कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ द रोटेशनल मोशन अबाउट 2 परपेंडिक्युलर ॲक्सिस इज. म्हणजे 2 परपेंडिक्युलर ॲक्सिस आपण जर घेतले तर त्याच्यामध्ये आम्ही काय सांगितलं की रोटेशनल मोशन असेल तर रोटेशनल मोशनमध्ये काय आलं 2 आला आणि 2 इंटू काय सांगितलं 1/2 kBt सांगितलं आणि 2 व्हायब्रेशनल एनर्जी 2 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी 1/2 kBt सांगितलं. म्हणजे आम्ही जे सांगितलं होतं की टोटल एनर्जी ई जी आहे ती काय मिळाली होती आपल्याला त्या ठिकाणी ई ट्रान्सलेशन म्हटलं, परत काय म्हटलं त्या ठिकाणी ई रोटेशनल म्हटलं, प्लस काय घेतलं त्या ठिकाणी ई काय घेतलं त्या ठिकाणी व्हायब्रेशनल घेतलं. आता ई ट्रान्सलेशन घेतलं तर काय आलं त्या ठिकाणी 3/2 काय आला त्या ठिकाणी kBt आला, 3/2 काय आला kBt आला. रोटेशनल जर आपण घेतला तर रोटेशनलमध्ये काय म्हटलं 1/2 घेतला, आय काय घेतला त्या ठिकाणी मगाशी आपण घेतलेली व्हॅल्यू IZ ओमेगा झेड आणि काय मिळाला स्क्वेअर प्लस काय मिळाला 1/2 काय मिळाला त्या ठिकाणी IY ओमेगा झेड काय घेतला त्या ठिकाणी स्क्वेअर घेतला. आणि ई व्हायब्रेशनल घेतलं होतं त्याच्यामध्ये काय घेतलं होतं 1/2 m काय घेतला होता U² प्लस काय घेतला होता 1/2 काय घेतला होता त्या ठिकाणी kr² घेतला. म्हणजे आम्ही जे सांगितलं की इथं सांगत असताना काय सांगितलं जर आम्ही ट्रान्सलेशनमध्ये असेल तर 3 इंटू 1/2 kBt करणार, जर आम्ही रोटेशनलमध्ये असेल तर 2 इंटू 1/2 kBt करणार आणि व्हायब्रेशन असेल तर 2 इंटू काय करणार आहे त्या ठिकाणी 1/2 kBt त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून सांगितलेलं आहे करस्पॉन्डन्स टू कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी टर्म कन्सिडरिंग अबोव फॅक्ट्स लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी इज स्टेटेड.
आता आपल्याला जो लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी जे आहे तो आम्हाला घ्यायचा आहे. इथं सांगितलं आहे फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ टेम्परेचर काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिटल टी द ॲव्हरेज एनर्जी फॉर मोलिक्यूल असोसिएटेड विथ ईच क्वाड्रॅटिक टर्म इज काय मिळाले त्या ठिकाणी 1/2 kBT. म्हणजे जो आपण गॅस घेतला थर्मल इक्विलिब्रियम पोर्शनला असेल त्याचं टेम्परेचर कॅपिटल टी असेल तर ॲव्हरेज एनर्जी फॉर मॉलिक्यूल असोसिएटेड विथ ईच क्वाड्रॅटिक टर्म आहे. प्रत्येक क्वाड्रॅटिक टर्म ही किती असणार आहे त्या ठिकाणी 1/2 kBT त्या ठिकाणी असणार आहे. द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी इज व्हॅलिड फॉर काय सांगितले त्या ठिकाणी हाय टेम्परेचर्स अँड नॉट फॉर काय सांगितले त्या ठिकाणी एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर वेअर क्वांटम इफेक्ट्स बिकम्स काय सांगितले त्या ठिकाणी इम्पॉर्टंट. म्हणजे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी हा व्हॅलिड कुणासाठी आहे फॉर अ हाय टेम्परेचर म्हणजे ज्यांच्या टेम्परेचर कसे आहेत त्या ठिकाणी जास्त आहेत आणि ज्यांची टेम्परेचर एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर म्हणजे अतिशय कमी टेम्परेचर असतील तर त्याला त्या ठिकाणी तो व्हॅलिड असणार नाही. वेअर काय सांगितलं त्या ठिकाणी क्वांटम इफेक्ट्स बिकम्स काय सांगितलं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट. इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू सी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. थँक्यू.